सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त कोपरगाव गोदावरी तीरी असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र येथे गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन रविवार दिनांक 20 एप्रिल ते शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं। या सप्ताहाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडली आहे। रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास सुरुवात होऊन शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता झाली आहे। या सांगता कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। सेवेकऱ्यांनी या सप्ताहाबाबत अधिक माहिती दिली आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। श्री स्वामी समर्थ आपल्या कोपरगावमध्ये श्री स्वामी समर्थ गोदाकाठ केंद्र येथे आणि आपल्या कोपरगावमध्ये निवरा केंद्र येथे आपलं अखंड नाम जप यज्ञ सप्ताह स्वामी जयंती निमित्तामुळे आपली आज सांगता होती। 7 दिवस आपला सप्तेची आज सांगता होती। या 7 दिवसामध्ये आपला गणेश याग, विष्णू याग, स्वामी याग, चंडी याग, आपला मल्हारी याग, रुद्र याग आणि आपली सगळ्या यागाची आपली सांगता होते। प्रत्येक यागाचं वेगवेगळं महत्त्व असतं। आपला श्री गणेश याग म्हणजे आपली बुद्धीची देवता, आपल्या संकटांचा नाश होतो। आपला हा असा गणपती याग असतो। त्यानंतर आपला विष्णू याग असतो। विष्णू याग आणि गीताई याग हा आपल्या एकादशीच्या निमित्तामुळे त्या दिवशी तो असतो। आपला तिसरा याग म्हणजे स्वामी याग। आपण स्वामींची एवढी सेवा करत असतो, त्या निमित्ताने आपल्याला स्वामी यागाच्या याला आपल्याला स्वामी सप्त्यामध्ये आपल्याला स्वामींना आपल्याला स्वाहाकार करून आपल्याला तो याग करता येतो। म्हणजे जवळजवळ स्वामींना आपलं आहुती देत असतो, त्याला याग म्हणतात। स्वामी यागानंतर चंडी याग, चंडी यागाचं एवढं महत्त्व असतं, भरभरून त्या दिवशी खूप महिलांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो। कारण चंडी याग म्हणजे आपली कुलदेवीची सेवा असती। कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्या कुलाच्या राणी कुलदेवी, आपल्या कुळाचं संरक्षण कुलदेवी करत असती। म्हणून चंडी यागाला महिलांचा सहभाग खूपच असतो प्रत्येक यागापेक्षा। असे हे म्हणजे प्रत्येक यागाचे आपल्याला खूप महत्त्व आहे। 7ही यागाला तेवढंच महत्त्व आहे, प्रत्येक यागाचे वेगवेगळे महत्त्व आहे। आणि शेवटचे याग म्हणजे आपला रुद्रयाग असतो। रुद्रयागाने आणि रुद्रयाग झाल्यानंतर आपल्या संध्याकाळी आपलं दही भात लेपन असतं आणि बिल्वपत्र आपले वाहिले जाते। असा यागाचा शेवटचा याग म्हणजे आपला रुद्रयाग असतो। त्यानंतर आपली सांगता होती। असे 7 दिवसामध्ये विविध याग यज्ञ रोजचा स्वाहाकार आपले म्हणजे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह म्हणजे अखंड न खंड पडता आपलं
स्वामींचा जप चालू असतो. असा हा आपला खूप लाभ मिळतो आपल्याला. स्वामी जयंती आणि दत्त जयंतीचा असे 2 सप्ताह आपले वर्षातून असतात. स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंतीचा असा आपल्याला सगळ्यांनी, अजून कोणी बसलेले जर नसन तिथपर्यंत आपल्याला स्वामी पोचवायचे आहे. आणि घरोघरी प्रत्येकाने ही जर माहिती ऐकली तर पुढच्या सप्ताहाला आवर्जून आपण पाठाला बसा, कशाला बसा, आपण गुरुचरित्र याला सुद्धा बसलं चाललं तरी, कारण घरी एक तरी गुरुचरित्र झाले. आणि आज आपले इतकी मोठ्या संख्येने, आपली किती संख्या होती आज? 200 आपले 63. बघा, आपण घरी जर एक पारायण केलं तर आपल्याला 7 दिवस लागतात. आणि आता इथं जर केले तर आपले 200 आपले 250 पाठ झालेले, म्हणजे एका वेळेला एवढं पाठाचं पुण्य आपल्या पदरी पडतं. त्यामुळं आपण ह्या म्हणजे सामुदायिक सेवेला जास्त महत्त्व द्यायचं. सामुदायिक सेवेमध्ये हजर आल्यावर स्वामीचा खूप मोठा आशीर्वाद मिळून आणि आपल्या सगळ्या संसाराचं आणि सगळं संकट निवारण स्वामी महाराज करतात. अशी माझी कळकळची विनंती का सगळ्यांनी घराघरापर्यंत स्वामी आपले पोचले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 7 दिवसात 7 याग होतात. पहिला गणेश याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग आणि नंतर गीताई, नंतर विष्णू सहस्रनाम संध्याकाळी वाचनानंतर होत असतं. आणि यागाला भरपूर संख्या असते. श्री स्वामी समर्थ. आज कार्यक्रमाची सांगता झाली, त्यानिमित्त केंद्रात जवळजवळ 250 गुरुचरित्र, 600 दुर्गा सप्तशती, नवनाथ 2, श्रीपाद श्रीवल्लभ 1, परत भागवत 1, अशा प्रकारे ग्रंथ वाचन झाले. आणि बऱ्यापैकी महिलांचाही चांगला प्रतिसाद भेटला आणि भरपूर संख्येने होम झाले, याग झाले, सगळ्या प्रकारचे होम हवन. उतंड प्रतिसाद मिळाला आमच्या गोदाकाठ केंद्राला. खूप छान झाली सांगताय. खूप छान झाली. आज हा प्रसाद महाप्रसाद आज पूर्ण होती. झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्या पूर्णाहुतीमध्ये 11 अलंकार वाहण्यात आले. त्यात नवीन सेवेकरींना सहभाग घ्यायला लावला. त्याही खूप समाधानी होऊन गेल्या. खेड्यापाड्यावरून काही महिला आल्या होत्या, त्यांचाही चांगला प्रतिसाद भेटला. आज श्री स्वामी समर्थ. आज स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 9 वाजता पूर्णाहुती झाली आणि अलंकार वाहिल्या गेले सकाळी. आणि त्यानंतर 10:30 वाजता सगळ्यांना 19 नैवेद्य दाखवून आपली महाआरती झाली. आणि त्या आरतीनंतर एक साधारण आपण आठवडाभर काय कार्यक्रम केले त्याची एकंदरीत माहिती दिली. आणि 12 वाजता महाप्रसादाला लोक जे बसले, त्यासाठी भरपूर संख्येने लोक उपस्थित होते. 2 ते 3 हजार लोक आजच्या दिवशी आपल्या महाप्रसादासाठी उपस्थित असतात. आणि असाच प्रतिसाद दरवर्षी असतो. श्री स्वामी समर्थ. लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार, चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर 2024 पासून पुढे करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी. विवाह स्थळ HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव. निमंत्रक HM राजपाल.